हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच साधं सुधं या चॅनलमध्ये. फक्त कविता लिहितो हा माणूस. हिंदीमध्ये लिहितो, उर्दूमध्ये लिहितो. खूप भावतात, मनाला आणि मनामध्ये घर करतात याच्या कविता. विचार करायला लावतात, अनेकदा विचार करायला लावतात कविता. म्हणजे असं कधी कधी होतं ना की बडी बेवजह जिंदगी जा रही थी, असं असताना ह्याची एखादी कविता जीवन जगण्याचा अर्थ शिकवून जाते. छोट्या मोठ्या असंख्य कविता भुरळ पाडतात मनाला आणि वेड लावतात जीवाला. किताब, कोशिश, परिचय, माचिस, हुतुतू, इजाजत, नमकीन, आंधी हे सिनेमे आहेत. होय, हे सिनेमे म्हणूनच आले, पण माझ्या मते ही सिनेमांची नावं नव्हती मित्रांनो, ही त्याच्या दीर्घ कविताच होत्या. खरंच सांगतो, दीर्घ कविता होत्या. कारण त्यातले संवाद, त्यातली गाणी, सगळंच काव्यमय होतं, सगळंच अद्भुत होतं आणि म्हणूनच अविस्मरणीय देखील. या व्यक्तीच्या बाबतीतच असं होतं. तो लेखक म्हणून आवडतो, दिग्दर्शक म्हणूनही आवडतो, कवी म्हणूनही आवडतो, पण त्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो, तो माणूस म्हणून जास्त आवडतो. बरोबर? बघा, तुम्हीही त्याला पाहताय, कारण झगमगत्या झगमगाटी आभासी दुनियेमध्ये सुद्धा हा त्याच्या पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये दिमाखात वावरतो. त्याचं ते साधेपण, जरी साधेपण दिसत असलं तरी त्याच्यातलं असाधारणत्व लपत नाही. आज जिथे हिंदी मराठी समजायला कठीण आहे ज्या पिढीला, त्या काळात हा खुशाल उर्दू गाणी लिहितो. आणि गंमत तुम्हाला सांगतो की ही गाणी, ही उर्दूमध्ये लिहिलेली गाणी, उर्दू मिश्रित गाणी, ही नव्या जुन्या पिढीला भुरळ घालतात. हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम न दो. अशी प्रतिभेची उंची गाठणारा कजरा रे किंवा बीडी जलायले हे आयटम सॉन्ग लिहितो. आणि हे कसं होतं जेव्हा त्याचं नाव गुलजार असतं. होय मित्रांनो, माझे अतिशय आवडते कवी गुलजार साहेब. नुकताच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, की जो भारताच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. फारसा गवगवा झाला नाही, मला माहिती आहे, कारण ह्या गोष्टींचा गवगवा होण्याचा काळ पण नाही. पण ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता माझ्या आणखी एका आवडत्या कवीला, कुसुमाग्रजांना, विवा शिरवाडकरांना, आणि पुन्हा एकदा माझ्या दुसऱ्या आवडत्या कवीला हा पुरस्कार मिळाल्याचा अतीव आनंद आहे. म्हणून ही त्यांना माझ्याकडून नम्रपणे वाहिलेली श्रद्धांजली आहे. असामान्य प्रतिभा लाभलेला हा कवी. मी स्वतःला किंवा आपण स्वतःला मित्रांनो भाग्यवान समजायला हवं की आपण त्याच्या काळात जन्माला आलो आहोत. देवाची असीम कृपा आपल्यावर आहे की आपण लता मंगेशकरांच्या काळात जन्माला आलो, आपण सुनील गावस्करांच्या काळात जन्माला आलो, आपण अमिताभ बच्चनच्या काळात जन्माला आलो, आणि आपण
गुलजार साहेबांच्या काळात जन्माला आलो. अतीव आनंद आहे, अतीव. मी खरंच सांगतो की आपण कृतज्ञ आहोत देवाचे. सिनेमाची गाणी लिखाण करणं, त्यांचा प्रवास सगळ्यांना माहिती आहे. यूट्यूबवर तो आहे, इंटरनेटवर आहे. मला त्या अजिबात गोष्टींमध्ये जायचं नाही आहे. पण सिनेमामध्ये गाणी लिहिताना सुद्धा वेगळेपण कसं दिसू शकतं, प्रतिभा लपू शकत नाही असा कवी आहे. सिनेमातली गाणी लिहिताना सुद्धा याला लाभलेली देवदत्त प्रतिभा मित्रांनो कुठेही अडसर होत नाही, ती लपत नाही. अडसर होत नाही म्हणण्यापेक्षा ती लपत नाही. हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम ना दो. जसं मी मगाशी सांगितलं. काय शब्द आहेत हे, काय शब्द आहेत. आँखों की महकती खुशबू कुणी कल्पनाही केलेली नसेल. खामोशी नावाचा हा सिनेमा होता 1969 सालचा. आणि अजूनही हा कजरारेसारखी गाणी लिहितो, बीडी जलालेसारखी गाणी लिहितो आणि तरीही तितकाच लोकप्रिय आणि जनमानसात आपला व्यवस्थित स्वतंत्र ठसा उमटला गेलेला अतिशय आवडता कवी. हजार राहे मुड़ के देखी, कहीं से कोई सजा ना आई, बड़ी वफा से निभाई तूने हमारी थोड़ी सी बेवफाई. शब्द बघा, बड़ी वफा से निभाई तूने हमारी थोड़ी सी बेवफाई. वफा से बेवफाई म्हणजे तुम्हाला सांगतो की काय उंची असावी, प्रतिभेची उंची काय असावी. वफा से बेवफाई. शाळेमध्ये वृत्त आणि अलंकार वगैरे शिकवले, मी शिकलो, आपणही शिकला असाल. पण वृत्त आणि अलंकार शिकत असताना जर अशा गाण्यांचा आधार घेऊन शिकवलं असतं तर माझ्या मते कळायला खूप सोपं गेलं असतं. बरोबर की नाही. आता तुम्हाला आज मजा वाटेल की हे असं कसं काय. तर हेच आहे साधे सोपे, पण हे गुलजार साहेबांच्या शब्दांमधून व्यक्त होणारा सहज सुलभ भाव आहे. साधं सोपं आहे, जेच अवघड आहे तेच अवघड आहे. त्याच्यात जो अंतरा येतो ना मित्रांनो, तो आणखी अर्थगर्भ आहे. जहाँ से तुम मोड़ मुड़ गए थे, बघा, वो मोड़ अब भी वही खड़े हैं. जहाँ से तुम मोड़ मुड़ गए थे वो मोड़ अब भी वही खड़े हैं. लता म्हणते हम अपने पैरों में जाने कितने भंवर लपेटे हुए खड़े हैं. ब्रेकअप, आत्ताच्या काळातला शब्द. ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवसांनी तेच नायक नायिका भेटलेत. कमाल की नाही. शब्द बघा, त्या एका ओळीत सगळा अर्थ आहे संपूर्ण. जहाँ से तुम मोड़ मुड़ गए थे वो मोड़ अब भी वही खड़े हैं. काय शब्द आहेत, काहीही सांगायला लागत नाही. किशोर कुमारांचा अत्यंत व्याकुळ स्वर आणि दीदीचं आर्त बोलणंच आहे तिचं. ती नायिका म्हणूनच बोलते. हम अपने पैरों में जाने कितने भंवर लपेटे हुए खड़े हैं. नाही, असं नाही होऊ शकत रे. हे जर आत्ताच्या काळातल्या ब्रेकअप होण्यापूर्वी मुलींनी जर याचा अर्थ आणि यातलं काव्य समजून घेतलं ना, तर ब्रेकअपच होणार नाहीत. मला खरंच मनापासून सांगतो की हे काव्य आहेत ना, ही काव्य माणसाला खूप शिकवतात रे, खूप शिकवतात राव. हे जसं या गाण्याच्या बाबतीतलं, मी गुलजार साहेब म्हणलं की एक डोळ्यासमोर ठळकपणे आणखी एक शब्द येतो, आणखी एक काय म्हणूयात सिनेमा येतो. तो आहे इजाजत.
आणि आणखी एक कमाल सिनेमा येतो आंधी. आता आंधीचं काय बोलावं. आंधीबद्दल म्हणजे एक अख्खा एपिसोड नाही, असे अनेक एपिसोड्स होतील. सगळीच गाणी काव्यमय, सगळीच. एक तर संजय कुमार माझा अतिशय लाडका नट, अतिशय लाडका नट, ज्याचे तो बोलला कमी ना तरी चालायचं, पण त्याचे डोळे बोलायचे. बरोबर. ती फ्रेम आहे ना, ती फ्रेम टू फ्रेम बघा. गाणं आहे, गाणं. संपूर्ण सिनेमा म्हणजे गाणं आहे आंधी. त्याच्यामध्ये एक खरं तर अशा असंख्य गाण्यांबद्दल मी बोलू शकेन किंवा आपण शेअर करू शकू. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो. एक खंडहर आहे, तिथे ते भेटलेत आणि आठवतंय सगळं जुनं. आता ते एकत्र राहत नाही आहेत आणि त्यांना असं वाटतंय की हे रात्र संपूच नाही. शब्द कसे कथेला पुढे नेतात, किंबहुना त्या शब्दांमध्येच किती सामर्थ्य आहे ती सिच्युएशन सांगण्यासाठी. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो. रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं. काय बोलावं या गाण्याबद्दल. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं. जीवघेण्या ओळी लिहितो गुलजार, जीवघेण्या. मी खरंच सांगतो, माझं म्हणजे मी सगळंच विसरून जातो. गुलजार साहेबांची गाणी ऐकली मी, माझं असं कौतुक म्हणत नाही आहे मी. मला तुम्हाला शेअर का करायचं हे, कारण तुम्ही सुद्धा माझ्या यू विल सिंक विथ माय व्ह्यूज. ते सिंकिंग होईल म्हणून कदाचित मी माझं सांगतो की मला आवडतं गुलजारांचे शब्द, ओळी. ह्या जीवघेण्या ओळी आहेत बघा ना. रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं. किशोर कुमार व्याकुळ स्वरात गायलेले आहेत. कमाल. एक तर किशोर कुमार आणि लता दीदी हे कॉम्बिनेशन हे माझ्या मते हेवनली होतं. हेवनली डिव्हाइन कॉम्बिनेशन. त्यांची गाणी कोणती बघा. ह्या सिनेमातली गाणी तर अशी आरपार भिनतात. कारण गुलजार साहेबांनी लिहिलेली, मी ज्या सिनेमांचे उल्लेख केले ते सिनेमे गुलजार साहेबांनी लिहिलेत आणि गुलजार साहेबांनी लिहिलेली आणि सांगितलेली जी पात्र आहेत ना, त्या पात्रांचे दुःख, त्या पात्रांची अगतिकता ही आपण गाणी ऐकताना, सिनेमा पाहताना ते दुःख, ती अगतिकता आपली कधी होऊन जाते आपल्यालाच कळत नाही. फार मी तुम्हाला सांगतो की हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. तो सिनेमा एकट्याने बघा. आंधीसारखा सिनेमा, इजाजतसारखा सिनेमा हा एकट्याने बघा. आता देवाच्या कृपेने यूट्यूबवर सगळं आहे. सगळे ओरिजिनल मूव्हीज दिसतात आपल्याला. OTT आहे, बघूयात. एकटे पण राहणारच नाही. आंधीची सगळी गाणी मला खूप काव्यमय नाही, दिव्य वाटतात. काय बोलावं म्हणजे आंधीबद्दल बोलायचं म्हणलं तर मी खूप वेळ बोलू शकीन. तसंच इजाजत आहे. काव्य. असा कवी आपल्याला आपल्या आयुष्यात लाभलाय.